पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। लवासा या ठिकाणच्या पुनर्वसित रामनगरमध्ये ही दरड कोसळली। लवासातल्या काही बंगल्यांवर दरड कोसळल्याची माहिती मिळते। बंगल्यातल्या दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची माहिती मिळते। दरड कोसळल्याने ग्रामस्थांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही बंगल्यावर दरड कोसळल्या, दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची देखील माहिती मिळत आहे आणि त्या ठिकाणची ताजे अपडेट आता समोर येत आहेत। तर लवासामधून बातमी, त्या लवासामध्ये देखील दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे। बंगल्यावरती दरड, लवासाच्या पुनर्वसित ठिकाणी काही बंगल्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे या संदर्भात आता दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे या प्रशासनाच्या वतीने वारंवार या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळली। आताची मोठी बातमी, लवासाच्या पुनर्वसित रामनगरमध्ये दरड कोसळलेली आहे। काही बंगल्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळते। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या प्रकार आता समोर येत आहेत। मात्र त्याच संदर्भात आता दरडीमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळते। दरड कोसळलेली आहे। राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे, तुफान बॅटिंग पाऊस करतोय आणि त्यातच आता काही ठिकाणी दरड कोसळल्यात। आता बातमी आली आहे पुण्यातून लवासामध्ये देखील काही बंगल्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतर दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची देखील माहिती मिळत आहे। हे दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। त्या ठिकाणची दरड कोसळलेली आहे। पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे, त्यामध्ये काही नागरिक अडकल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे आता त्यामध्ये किती नागरिक आहेत, त्यांना बचाव कार्य सध्या सुरू आहे। काही बंगल्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळते। दरडीमध्ये काही नागरिक देखील अडकल्याची माहिती मिळत आहे। तर पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। लवासाच्या पुनर्वसित रामनगरमध्ये दरड कोसळलेली आहे आणि काही बंगल्यावर दरड कोसळल्याची देखील माहिती मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय, लवासामध्ये बंगल्यावरती दरड कोसळलेली आहे। मात्र या दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते। पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। त्यामुळे आता लवासाच्या पुनर्वसित रामनगरमध्ये ही दरड कोसळलेली आहे। विशेषतः काही घाट परिसर आणि डोंगर माथ्याच्या भागामध्ये दरड कोसळल्याच्या घटना नेहमी घडत असतात। त्यातच आता लवासामधून देखील मोठी अपडेट समोर आली। ही दृश्य आपण पाहतो, लोकशाही मराठीवरची दृश्य आहेत। हे बंगल्यावरती दरड कोसळलेल्या दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची देखील माहिती मिळत आहे आणि यामध्ये ग्रामस्थांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं माहिती मिळत आहे। पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी संदीप भुजबळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदीपजी, पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे। विशेषतः रामनगरमध्ये दरड कोसळली आणि बंगल्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये एक भीती व्यक्त करण्यात येते की त्यामध्ये काही नागरिक अडकल्याची देखील माहिती मिळते। काय याबद्दल सविस्तर आणि ताजे अपडेट्स? कारण बरोबर आहे, काल रात्री पुण्यामध्ये विशेषतः पुण्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। याच्यामध्ये मुळशी असेल, लवासा असेल या भागाचा समावेश आहे। त्यामुळेच पुण्यातल्या खडकवासलांच्या धरण साखळ्यांमध्ये पाणी आलेलं आहे, अतिशय जास्त प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि याचा परिणाम हा जो डोंगर माथ्यावरची जी गावं आहेत त्या ठिकाणी फटका बसल्याचं आपल्याला दिसतंय। लवासा जे अत्याधुनिक शहर आहे त्याच्या आजूबाजूची काही गावं आहेत, तर या शहरातल्या काही म्हणजे तिथल्या बंगल्यांवरती आणि तिथल्या काही घरांवरती गावातल्या दरड कोसळल्याची माहिती समोर येते। रामनगर जे आहे लवासामधलं, तिथलं कोकरे वस्ती आहे, त्याच्या तिथे दरड कोसळलेली आहे। काही 3-4 घरांवरती दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती येते आणि आपल्या ज्या टीव्ही स्क्रीनवरती दिसतोय हा फोटो, हा लवासामधले जे बंगले आहेत तिथल्या 2 बंगल्यांवरती दरड कोसळली। ही दरड पहाटे कोसळल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे आणि या दरडीमध्ये किमान 3 ते 4 नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती इथल्या ग्रामस्थांनी आपल्याला दिलेली आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण ही माहिती राज्य सरकार, प्रशासन असेल, पुणे जिल्हा प्रशासन असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि तिथं लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल किंवा तिथली परिस्थिती प्रशासनाला अवगत होईल आणि प्रशासन तिथं मदत कार्य करेल अशी अपेक्षा करूया। नक्कीच संदीपजी, या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि लवासाच्या पुनर्वसित रामनगरमध्ये ही दरड कोसळल्याची माहिती मिळते। लवासामध्ये दृश्य आहे, त्या ठिकाणी काही नागरिक देखील अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.